कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला सरगर बोला। अहो तुमचे शब्द ऐकण्यासाठी कान आतुर झालेत माझे, बोला। काम झालंय मॅडम, त्या अखिल ठाकूरला पूर्ण बाटलीत उतरवलंय। अरे वा, नक्की काय बोलणं झालं ते सांगा ना। इव्हेंट करायला तयार आहेत ते। एकाच वेळी भारतात 4 ठिकाणी इव्हेंट करणार आहोत आपण, आणि तेही हाय बजेट, गुड। एकदम इंटरनॅशनल लेवलचे इव्हेंट करणार आहोत आपण, असं मोठं आश्वासन दिलंय मी त्याला। अरे वा, म्हणजे शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा बांधलीतच आणि वर टोपी सुद्धा घातलीत। उत्तम। हो, आणि माझ्या कंपनीचा प्रोफाईल सुद्धा आवडलाय त्यांना। काम डन झालंय मॅडम। क्या बात है। आता एक काम करा, कंपनीत घुसा आणि जास्तीत जास्त पैसा काढण्याचा प्रयत्न करा। तो कसा काढायचा ना, त्याचं प्लॅनिंग मी करते आणि तुम्हाला फोन करते। ओके, बाय। ओके मॅडम। काय विशाखा मॅडम, काय चालवलंय काय तुम्ही? म्हणजे एकीकडे स्वतःच्याच मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ करून त्यांचंच कसं भलं होईल म्हणून मिरवतेस, आणि दुसरीकडे मात्र हे असले काहीतरी प्लॅनिंग करून त्यांच्या आनंदाला सुरुंग लावतेस। काय मिळवणार आहेस ग हे सगळं करून तू? मला काय मिळणार आहे ना, हे तुला नाही समजायचं। आणि मी जे करते ते तू करू शकत नाहीस ना, मग मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्नही करू नकोस। ही म्हातारी अजून किती वेळ इथे बसवून ठेवणार आहे काय माहित। जाम झोप आली आहे यार। तनया इथे पारायणाला बसले, म्हणजे इतक्यात काही उठणार नाही। हां, ही चांगली संधी आहे त्या डॉक्टरांचा ॲड्रेस मिळवण्याची। तेव्हा प्लीज मला हेल्प कर। कुठे गेली असेल ती फाईल? गायब तर केली नसेल ना? आता कसं इथून निघू? या म्हातारीला ना काहीतरी चांगलं रिझन सांगायला हवं, तरच तिला पटेल। काय करू काय करू काय करू? हा, आयडिया। आई कोणत्याचा? आज मी गोळ्या द्यायच्या विसरले हो। अगं अशी कशी ग तू विसराळू? आणि आता पोथी वाचताना मला पण उठता येणार नाहीये मधूनच। नाही, तुम्ही बसा ना, मी घेऊन येते पटकन गोळ्या। अगं, या अवस्थेत तू किती वर खाली करशील? आपण वसुंधराला सांगूया। वसुंधरा, ए वसुंधरा। बापरे, आता मी इथून आवाज दिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यापेक्षा थोड्या वेळाने खाली जाते। कुठे कडमडलीये कोणास ठाऊक? जेव्हा गरज असते ना तेव्हा बरोबर गायब। आई ऐका ना, मी जाऊन पटकन गोळ्या घेऊन येते, नाहीतर मला त्रास होईल उगाच। हो की नाही, त्रास नको व्हायला म्हणून मी जाते पटकन। आलेच आलेच। अगं पण तू
गेली. ही कोणती फाईल? येस, हीच ती फाईल आहे. डेट ह्याच महिन्यातली. तनयाचं नाव पण आहे. ग्रेट. ॲड्रेस हां, करेक्ट. हाय गो बापरे, माझी कंबर. बरं झालं या म्हातारीच्या तावडीतून सुटले. काही बाई नुसती मागे लागते. जाऊ दे, मम्माला फोन करते. बोल बच्चा. बोल काय बोल. या म्हातारीने ना नाकी 9 आणलेत माझ्या. नुसतं आपलं असं कर तसं कर, असंच कर तसंच कर. काय यार मम्मा, मला कंटाळा आलाय आता. आज आता काय नवीनच या बाईनी फॅड काढलंय. काय म्हणे पारायणाला घेऊन बसलेली मला. काय म्हणाली, काय तो शब्द काय होईल? हा, काहीतरी गर्भसंस्कार होतील म्हणे. काय आता हे? तनया, हे बघ, थोडे दिवस सहन कर. थोडे दिवस ना तोंड देखलं तरी वागायला लागेल ना तुला असं. आणि डोंट वरी, माझं प्लॅनिंग सुरू झालंय. कंपनीतला जास्तीत जास्त पैसा आपल्याकडे कसा येईल ना याचं. आता थोडेच दिवसामध्ये सगळे शेअर्स आणि सगळी कंपनी, अख्खीच्या अख्खी कंपनी तुझ्या नावावर होणार आहे. सो डोंट वरी, ओके? खरंच मम्मा? वाव, ऑल द बेस्ट. थँक्यू. बर चल, आता खाली जाते, नाहीतरी म्हातारी उगाच कटकट करत बसे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.